श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त आहेत. तर या मुहूर्ताचे महत्त्व कमी लोकांनाच माहिती आहे. तर त्याची पूजा पद्धत आणि धार्मिक मान्यता काय आहे? तर धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी 3 शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. तर मंडळी, चला जाणून घेऊया ते कोणते शुभ मुहूर्त आहेत. तर मंडळी, रक्षाबंधनाचा दिवस आता अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. तर रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी बहीण भावाकडून जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. तर रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि स्नेहाचा सण असून अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जाणारा या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या सुखी निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. धार्मिक परंपरेनुसार राखी बांधताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. तर यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी 3 शुभ मुहूर्त आहेत. तर मंडळी, कोणते आहेत ते शुभ मुहूर्त? ज्या मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास विधी अधिक मंगलमय होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तर मंडळी, राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त. पहिला शुभ मुहूर्त सकाळी 5:45 ते 9:48. तर दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 1:40 ते 4:15 आहे. तर तिसरा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:29 ते 8:22 या वेळेत शुभ मुहूर्त आहे. तर हे 3 शुभ मुहूर्त आहेत. या 3 शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता. राखी बांधताना पूजा कशी करावी? तर शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम भावाला पाटावर बसवून त्याचे औक्षण करावे. त्यानंतर कपाळावर कुंकू किंवा गंध लावून अक्षता अर्पण कराव्यात. भावाची आरती करून भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. त्यानंतर भावाला मिठाई भरवून त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. तर शुभ मुहूर्ताचे महत्त्व आणि माहिती. हिंदू धार्मिक परंपरेत कोणतेही मंगलकार्य शुभ वेळेत करण्याला महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीही शुभ मुहूर्तावर राखी बांधणे मंगलकारी मानले जाते. तर मंडळी, महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी संपली असली तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता. कधीही म्हणजे ज्या वेळेत मुहूर्त सांगितलाय त्यावेळेस तुम्ही बांधू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आहे राखी बांधण्याच्या दिवशी शुभ मुहूर्त. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.